ही जी मोकळी जागा आहे ना तिथे आपण बाळसोबतचा पहिला फोटो लावूया, तू मी आणि आपलं बाळ. आता बघ खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणार आहे खोली. ए बाळा इथेच ना तू आता? अर्जुन हे नको करू, ऐक माझं. अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतोय मी. आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय. त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास एवढे एवढेच आहे बघ, बघ बघ बघ, आणि बघ तुझी आई. मी जेव्हा तुझ्या डोळ्यात बघेल ना तेव्हा मला कळेल आपलं बाळ कसं. अमोल, आज लय महत्वाचा दिवस आहे रे. मी जगातल्या कुठल्याही संकटाला सामोरी जाऊ शकते, पण आज लय भीती वाटते. मला भीती वाटते की अर्जुनला माझं म्हणणं चुकीचं नको वाटायला. मला भीती वाटते की मला तुला एकट्यालाच नको घेऊन जायला लागेल. पण तुझ्याकडे बघितलं ना की असं नाही वाटत. अरे असं वाटतं की बाबा येतील, कारण ते तुझ्याशिवाय राहूच शकत नाही ना. येतील आणि एकदा का आपण तिकडे गेलो ना की आपोआप आमची पण भांडणं निवळतील. तसंच. आणि ते म्हणतात ना, कर फिरदोस पर रुहे जमी अस्त, हमी असतो हमी असतो हमी असतो. म्हणजे काय माहितीये का, म्हणजे या जमिनीवर जर स्वर्ग कुठे असेल ना तर तो हितच आहे. मग अशा ठिकाणी आपलं पण सगळं आपोआप नीट होईल ना रे. आपण जायचं ना भूर फिरायला. बाबा तुम्ही हसलात ना की विषय संपतो. तुमचं हसणं सगळंच विसरायला लावतो. जाऊया आपण, बाबांना सोबत घेऊन जाऊया. चला आता बॅग करायची, आपल्याला भूर जायचंय ना. मी जर गावात जाऊन येतो. वहिनी काय आणायचं का हो? गावात? हा तिला भेटायला चाललंयस ना? हा. कारण लगेच आजच परत? अमोलचं बोलून घेतो जरा. अमोलचं? अहो म्हणजे अमोल अपर्णाकडे राहणार का भाऊजींकडे, असंच ना? हा, काय ते तोडगा काढून टाकू आज. अर्जा, मी काय म्हणलेलं तुला, हा त्या लेकराची आबाळ नाही व्हायला पाहिजे म्हणून, आणि तू ही काय करायला लागलायस आता? कदम भाऊ, त्याची नीट काळजी घेतली जाईलच की. म्हणजे अमोल माझ्याकडे असला काय अप्पीकडे असला काय, त्याची नीटच काळजी घेतली जाईल. माहिती आहे तुम्हाला? म्हणजे काय, पोरगा आई विना नाहीतर बापा विना वाटणार का? माझा नाईलाज आहे त्याला. अर्जा असं नको करूस. तुझ्या संग जे झालं त्याची शिक्षा म्हणून तू लेकरा संग तेच नको करूस. हो अर्जुन, मलाही वाटतंय तू आणि अपर्णा तुम्ही तोडगा काढा बाबा काहीतरी. दादा काय तोडगा काढू तूच सांग. तिला सांगूनच काय कळणार तर मी तरी काय करणार. हा ना, अपर्णा पण काय एवढी अडून बसली ना तेच कळना झाले. आता आपण नाही का, आपण बाहेर पडलोच ना तिकडून. हा ती चुकली यार, तिने आपल्याला सांगायला पाहिजे होतं. पण म्हणून तिच्यावर असा राग नको काढूस रे. लहान आहे ती. काय लहान नाही, जिल्ह्याची कलेक्टर आहे. हेच म्हणतोय मी. अरे तुझी बायको आहे ती, तिच्याबद्दल असं नाही बोलायचं. म्हणूनच जास्त राग येतोय मला तिचा. अरे जर असं गरम डोक्याने विचार करशील ना तर तुला सगळे तिचे दोषच दिसतील. हा तिने आपल्याला सांगायला पाहिजे होतं, पण सांगितलं नाही म्हणून तेवढं सगळं झालं ना. आधी सांगितलं असतं गप गुमान त्या घरातून बाहेर पडलो असतो. अर्जुन, कदाचित असं झालं असेल की तिनं सांगितल्यामुळे घर तुटेल अशी तिला भीती वाटली असावी, म्हणून ती काहीच बोलली नसेल. आता काय झालं, असं कळल्यानंतर घर तुटलं नाही का? वरून ती म्हणते की सरकारनं माफ कर. हा दादानं तर घोडचूक केली आज. सुजय बरोबर बोलला. पूजा अर्चा आणि उपास तापास करून काही उपयोग नाही. सरकारांच्या कर्माची फळं अख्खं घर भोगत आहे.
अहो आता आपलं एक वेळ ठीक आहे, आपल्याकडे काही पर्यायच नव्हता. पण अमोलच्या बाबतीत नाही असं झालं पाहिजे ना. तेच तर म्हणतोय मी वहिनी. पण आपल्या अमोलला घेऊन त्या घरात राहते. राग येणार नाही तर काय येणार? हेच 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 म्हणतोय मी. तू एकदा डोक्यात राग भरून घेतलास ना की समोरच्याचं ऐकतच नाही. अरे तिचं ऐकून घे म्हणतोय मी. कदम, तुम्ही असाल समजूतदार, मी नाही. अर्जुन, तू आता विना काकावर चिडचिड करू नको. दादा मला पण त्रास होतोय रे. आणि आपल्या अमोलला घेऊन त्या घरात राहते ना, याचा जास्त त्रास होतोय मला. अर्जा चल. चल र. चल आपण चालत चालत बोलू. चल. अर्जुन शांत झाला पाहिजे. अमोल इकडे आला पाहिजे. तुझ्या डोक्यात अजून तेच आहे का? अहो तसं नाही, इकडं जरा वेगळंच वाटतंय ना. मला अमोलची सवय झाली हो. थांब ग रुपाली, जरा तू थांब. आधी त्या दोघांचं भांडण मिटलं पाहिजे या ठिकाणी. आपण कदम कसं, मला नाही कळत कसं मिटवायचं ते. हेच तर अर्जा. अरे चिडून नातं संपूर्ण लय सोपं आहे र. पण समजून सांगून परत आणणं लय अवघड आहे. म्हणजे आप्पीचं बरोबर आहे असं मी नाही म्हणत. तिची बाजू नाही घे, तिचं बी चुकलंच आहे. पण अर्जा, अरे तुझा विचार कर, तिच्या आयुष्याचा विचार कर, अमोलच्या आयुष्याचा विचार कर. अरे आप्पी पण आपलीच आहे, अमोल बी आपलाच आहे. त्यांना परत कसं आणता येईल ह्याचा विचार कर. अरे नातं तोडायचं नसतंय, जोडायचं असते. कदम मी काय ठरवून नाही करत, पण आता आहे ना माझ्या डोक्यात दुसरं. तेच म्हणतोय मी. माणूस चिडला असला ना की त्याचं डोकं नीट काम करत नाही. अरे तुझ्यासाठी म्हणतोय मी. मी काढले रे आयुष्य बायकोशिवाय. लई एकटं वाटतं बघ. त्यामुळं तुझ्यासाठी त्या दोघांना इकडे आणायचा विचार कर. ठीक आहे, बोलतो मी. देवा, अरे माझं आयुष्य जसं गेलं तसं माझ्या पोराचं घालवू नको रे बाबा. चला मी जाऊन येते एकदा. आई, अमोल फक्त रूम मध्ये झोपलाय, लक्ष असू दे. तू अर्जुनला भेटायला चाललीस ना? हो. अप्पे ऐक की, अगं तू चहा पण नाही घेतलास, काय तर खाऊन जा. नाही मम्मी, मी आता आल्यावर घेते सगळं. ऐक ना, यावेळी त्याच्याशी तू शांतपणे बोलशील. तुम्ही दोघं भांडू नका. सरकाराव, आम्ही नाही भांडत. आम्ही ठरवून खरंच नाही भांडत. आता आपली वागलीच अशी म्हटल्यावर आराजा चिडणारच ना. तू गप रे सुजा. आई, तू माझ्यावर कशाला चिडतीये? आई, आम्ही गप्पच आहे. आमच्या पण मनात हेच आहे की आप्पी चालली तर तिने भाऊजींना पण सोबत घेऊन जावं. तुमच्या मनात काय आहे ना ते चांगलं माहितीये मला. आई, अप्पे ऐक ना. नाही बघ, काय पण कर पोरी, पण अर्जुन रावांना बरोबर घेऊनच जा. हे बघा, तुम्ही सगळेजण असं बोलायला लागलाय, तिला दडपण येईल ना. मम्मी अगं माझ्या मनातही तसंच आहे ग. नाही बघ, त्यांना म्हणाव मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. ही नवी सुरुवात आहे म्हणाव. वय, अर्जुनचा राग उतरला का ग आता? आई, आता ते गेल्यावरच कळेल मला. मला काय वाटतंय अप्पे, मी येऊ का तुझ्या बरोबर? हा जा तुम्ही, म्हणजे आरजा बोलणार पण नाही. नाही, तुम्ही नका जाऊ. अर्जुन अजून चिडेल बघा. मला आतून असं वाटतंय की तुम्ही काय बी करून एकत्र आलं पाहिजेत. कसं? भाऊजी गेले तर पाहिजेत ना तिच्यासोबत. नाही नाही, होतील अर्जुनराव होतील. उलट ते बाळालाच ठेवून जा म्हणाले तर? नाही नाही, असं कसं? बाळाला आता आईची जास्त गरज आहे. आई, अगं आराजाचा जॉब आहे इथं, सब इन्स्पेक्टर आहे तो. हा आता कोर्टातून सुटून आल्यापासून जास्त कामं नसतात त्याला, ही गोष्ट वेगळी. सुजा, आज मी थोबाड फोडीन तुझं. मी फक्त एवढंच म्हणतोय, आरजा जरी जॉब सोडून जायला तयार झाला तरी काका तयार होईल का? अरे होतील सुजय. त्यांना असंही आता इथं राहावंसं नाही वाटणार आहे, नाही का सरकार? तुम्ही सगळे थांबा बघू. आप्पी भांबावून गेली.
मला खरंच टेन्शन आलंय हो. बघ तू नको घेऊ टेन्शन. ऐक माझ, तू अर्जुन जवळ जा आणि त्याला समजून सांग सगळं. आणि आपे बघ, अमोलला पण बरोबर घेऊन जा. हा, अमोल असेल ना तर त्याला समजायला सोपं जाईल. बघा सरकारांचं डोकं. अमोलला आमिष म्हणून वापरायचं म्हणताय ते. अर्जा येतोय आता बरोबर. तू आता गप बसतोस का? आपे हे बघ, तू कसला बी विचार करू नकोस. सरळ अर्जुन जवळ जा, काय बी ठरवून जाऊ नकोस. तुझ्या मनात आहे ना ते सगळं बोल, त्याला समजेल तुझं बोलणं. होय आपली, हे बघ, संसार तुमच्या दोघांचा आहे. हा अमोलविषयीचा निर्णय तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचा आहे. म्हणून तू अमोलला घेऊन जा बरोबर, आणि त्याच्यासमोर जे काय आहे ते ठरवा. नाही नाही नाही, नुसतं ठरवा नाही, तुम्ही आता एकत्र याच. हो, मी आलेच अमोलला घेऊन. चला मी येते. थांब आप्या, मी सोडतो तुला. नीट जा. सावकाश. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. हे खरंय. अजून खरंच मला ना तुझ्यासोबत म्हातारं व्हायचंय. आणि अजून एक, इथून पुढं माझ्यामुळे तुला कधीच कसलाच त्रास नाही होणार. तू पहिल्यांदा चुकली आहेस आप्पे. तू चुकीची बाजू घेतलीस. एका माणसाला मारणाऱ्या गुन्हेगाराला लपवून ठेवलंस तू. त्यात फक्त आणि फक्त तुझी चूक आहे. मला असं वाटतं की अमोल माझ्याबरोबर राहा. तुला काय वाटतं तुझं तू सांग. उद्याच्या उद्या आपण अमोलचा निर्णय घेऊन टाकू. काय? 24 तास आहे तुझ्याकडे. जो नारे 24 तास. हे पिल्ल्या, मी तुझा बाबा. तुला आठवण आली का रे माझी खूप? हा, ऐकतो ना तू? आपला बाबा कुठंच नाही गेला, इथंच आहे ना? आप्पे, ठरलं का तुझं? काय ठरलं? अमोल कुणाकडे राहणार? आपल्याकडे. आपल्याकडं? आपल्याकडे हा पर्याय नाही आप्पे. काय तुला ते घर सोडायचं नाही, मला त्या घरात पाऊल ठेवायचं. अर्जुन ऐक ना. अरे आता हा मुद्दाच नाहीये. आप्पे बघ, अमोलला मी सांभाळू शकतो आता. रुपाली वहिनी आलेत तिकडं शेतातल्या घरी राहायला, मला मॅनेज होईल. नाही अर्जुन, अमोलला आता आईची गरज आहे. त्याचा जन्म झाल्यापासून तो 2 महिने आईपासून लांब होता अर्जुन. म्हणून त्याला तू कायमचं माझ्यापासून लांब करते का? त्याला काय करते? अर्जुन असं नाहीये, तू एकदा ऐकून तर घे. हे बघ आप्पे, मी यावेळी तुझं काय ऐकणार नाही. त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी काय उघडे आहेत. बघ, आपल्यात काय नातं नसेल. अमोलसाठी मी हे करू शकतो, पण अमोल राहणार माझ्याकडेच. अर्जुन ऐक माझं एकदा. अर्जुन तू काय करतोयस? अर्जुन ऐक ना, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घे ना अर्जुन. आप्पे, माझं ठरलंय आणि तसंच होणार आहे आता. तू ऐक रे अर्जुन, माझी बदली झाली आहे उत्तराखंडला. मला आजच निघावं लागणार आहे. काय? अर्जुन, खरंच माझं पोस्टिंग झालंय तिकडे आणि बाळाला घेऊन निघावं लागणार आहे. आईची गरज आहे त्याला जास्त. थांब जरा. एवढ्या लवकर कशी काय झाली बदली? स्पेशल पोस्टिंग केली आहे माझी.
स्पेशल पोस्टिंग? काय टायमिंग आहे तुझ्या स्पेशल पोस्टिंगचं? एक मिनिट, तू माझ्यावर शंका घेतोयस का? विश्वास तर नाही ठेवू शकत ना. अर्जुन ऐक माझं, हे बघ सगळं सोड. आत्ता ना शांत डोक्याने विचार कर, काहीतरी मार्ग काढायचा आपल्याला. सांग ना मला आपले काय मार्ग काढायचा. म्हणजे तू जर इथं असतीस तर मी निदान अमोलला रोज भेटलो तरी असतो, पण आता ते पण नाही होणार. तू चाललीस त्याला तिकडे घेऊन, म्हणजे तू अमोलला सरळ सरळ माझ्यापासून तोडतीस. अर्जुन तू काय बोलतोय? मी का तोडेल त्याला तुझ्यापासनं? कारण मी तुझं घर तोडलं ना. अर्जुन तू पण माझ्यासोबत चला असं म्हणायला आली आहे मी तुला इथे. घरी मी तुझी पण बॅग पॅक करून ठेवली आहे. तुला विश्वास बसत नसेल तर चल, मी दाखवते तुला. होय, मला वाटलं होतं आज आपण फक्त अमोलचा निर्णय घेणार. तू तर सगळेच निर्णय घेतले. अर्जुन हे बघ, माझा नाईलाज आहे. नाईलाज नाही आपे, की तुझी निवड आहे. तू काय निवडलेस? काम. म्हणजे अर्जुन, मी माझं काम नाही ना सोडू शकत. आणि हे बघ, आपण सगळे जर तिकडे गेलो ना तर गोष्टी सोप्या होतील, सगळं व्यवस्थित होईल. तू, मी, अमोल, बाबा, आपण राहूयात की तिकडे. सरकार, घर, या सगळ्यांपासून लांब आहे. बराच विचार करून आलेस कॅफे. म्हणजे आम्ही आमचं सगळं सोडून तुझ्या मागे यायचं. एक मिनिट, सगळं म्हणजे इथे काय राहिलंय? इथं काय राहिलंय? 2 दिवसापासून तर भांडतेस की तू, माझं घर माझं घर माझं घर, आणि आता म्हणते इथं काय राहिलंय? अर्जुन ऐक, समजून घे मला काय म्हणायचंय. हे बघ, माझी बदली कधी ना कधी होणारच होती. तेव्हा हे प्रश्न पडलेच असते ना आपल्याला. कुठले प्रश्न? हेच की काय करायचं, कसं करायचं. म्हणून तू आधीच उत्तर शोधून आलेस का? अर्जुन, मी फक्त विचार केलाय आणि माझ्याकडे काम सोडण्याचा ऑप्शन नाहीये अर्जुन. म्हणून मी काम सोडायचं का? नाही बरोबर आहे, बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. तू कलेक्टर आहेस ना, जिल्ह्याची कलेक्टर. मी काय साधा PS आहे. तुझं काम मोठं, तुझ्या जबाबदाऱ्या मोठ्या, तुझा हुद्दा मोठा. आम्ही अर्जुन असा अजिबात नाहीये. तुझ्या बोलण्यावरून तसंच वाटतंय. अर्जुन हे बघ, तुला काम सोडायचं नसेल तर नको सोड, पण माझाही तोच मुद्दा आहे. मग ठीक आहे ना, झालं की विषय क्लिअरच झाला. तुझी तू तिकडं, माझा मी इकडं. अर्जुन अरे असं काय करतोयस तू? पण पाहिजे मला तिकडे. आपले सगळं नाही मिळत ग, प्रत्येक वेळी सगळं नाही मिळत. नाही ते काम करते का, नोकरी सोड. अर्जुन स्पेशल पोस्टिंग केलंय माझं, मी नाही असं करू शकत. त्यांना सांग ना, घरात तानं बाळ आहे, त्याला सोडून येऊ शकत नाही मी. हेच तर झालंय ना आतापर्यंत. प्रत्येक आईला ना तिच्या आईपणामुळे असं असं अडकून राहावं लागतं. आता काय बोलणार मी? अर्जुन हे बघ, एरवी ना तू असं नसतेस केलं. सारी तू मला सपोर्ट केला असतास, काहीतरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असतास, बोलला असतास माझ्याशी. पण बरोबर आहे आपले, पण आता नाही करू शकत कारण तू विश्वासघात केलाय ना. अर्जुन एवढ्या गोष्टीवरून तू आपलं सगळंच उद्ध्वस्त करू पाहतोय. मी उद्ध्वस्त करतोय आप्पे? आप्पे काहीतरी वाटलं पाहिजे तुला राव. खोटं बोललीस तू, त्या घरात राहायचं याडून बसलीस तू. आता सगळं सोडून चाललीस तिकडं तू, आणि उद्ध्वस्त मी करतोय. अर्जुन ऐक ना, मी तुला परत तेच म्हणते, हे सगळं सोड. माझं चुकलं, खरंच सॉरी. एवढं जीवावर येऊन सॉरी म्हणायची गरज नाही आप्पे, राहू दे. अर्जुन मी खूप मनापासून बोलतीये, हे सोडणार आहे आता राग. ओ काय झालं, काय झालं, काय झालं बाळा? ओ काय झालं, काय झालं रडायला? काय झालं ग, भूक लागली का त्याला? नाही अरे, मी पाहतलं त्याला, आपल्या आवाजाने रडतोय. त्याला पण कळलं असेल, आई त्याला लांब घेऊन चालली आहे. अर्जुन ऐक ना, आपण परत एकदा विचार करूया. हवं तर मी बाबांशी बोलते. आप्पे काय उपयोग नाही त्याचा, त्यांना आधीच धक्का बसला. मग काय करायचं आता? काय करायचं तुला आधीपासून माहिती आहे आप्पे. अमोल पण शांत झालाय बघ. अमोल एवढा लहान आहे की त्याला ताईची सगळ्यात जास्त गरज आहे. तो तुझ्याशिवाय नाही राहू शकत, त्यामुळे तो तुझ्यासोबतच येईल. आणि तू तू राहू शकतोस का अमोल शिवाय? नियतीच्या मनात हेच आहे आप्पे, आणि अर्जुनला सवय आहे जवळच्या लोकांशिवाय राहायची. आधी आईशिवाय राहिलो,
आता बायको आणि पोराशिवाय राहील. अर्जुन ऐकणार आहे, आपण एकत्र जाऊया ना. हा आप्पे मला गाव नाही सोडायचं. कदम नाहीत ऐकणार कुणाचंच. मी बोलते ना त्यांच्याशी नाही आधी. उपयोग काय, त्यांची मनस्थितीच नाही आता. अर्जुन मला एकटीला नाही जायचंय रे तिकडे, चल की सोबत. सोडतेस नोकरी?